नमस्कार, नाशिकची गौरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। सगळ्यांना शुभ सकाळ। आणि आज प्रथम म्हणजे तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। खूप छान असं वातावरण आहे, पाऊस आहे। मी आज सकाळी बाजारामध्ये गेले होते, खूप छान छान फुलं, तुळशीचे हार, हे सगळं बाजारामध्ये, तुळशीचे एवढे मोठे मोठे वाटे, गुलाबाची फुलं, शेवंतीची फुलं, चाफ्याची फुलं, खूप सुंदर असं वातावरण बाजारामध्ये आहे। आणि काही सणवार असेल तर असं छान आपला बाजार सुद्धा खूप छान फुललेला असतो आणि मस्त वातावरण असतं, मस्त पाऊस पडतो आहे। सगळं फराळाचं आज मी करून देवाला नैवेद्य दाखवणारच आहे। डेकोरेशन कसं केलंय ते सुद्धा छोटंसं एक चौरंगावरती डेकोरेशन केलेलं आहे। विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे आमच्याकडे पितळ्याची देवामध्येच, तर छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे आणि आरती पण करणार आहे। आणि तसंच आषाढी एकादशीची कहाणी काय आहे, ही विठ्ठल रखुमाई म्हणजे हा विठ्ठलाची जी मूर्ती आहे ही विटेवरती का आहे, हे सगळं माहिती आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। परत एकदा तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। चला। बोला पुंडलिक हरे विठ्ठल। चला, आज आहे आषाढी एकादशी, त्यानिमित्त आपण थोडीशी माहिती बघूया आणि आषाढी एकादशीची सगळीच माहिती आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। चला बघूया। आज आहे आषाढी एकादशी, तर माझ्याकडून तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी मला मिळाला। तो स्वामी समर्थांच्या शुक्ल पक्षातला आहे। एकादशीला येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशीचा हार मिळाला, म्हणून तुळशीचा हार आणि धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे। आणि इकडे छोटंसं डेकोरेशन विठ्ठल रखुमाईची आमच्याकडे मूर्ती आहे
म्हणजे पितळ्याची मूर्ती आहे आमच्या देवामध्येच आहे. छोटंसं डेकोरेशन कसं केलं ते पण तुम्हाला दाखवते. चला, हार्दिक शुभेच्छा. आता याच्याबद्दल आपण माहिती बघूया. मूर्ती आमच्याकडे आहे, छान गजरा घातलाय. आदल्या दिवशी देवशयनी आषाढी एकादशी व्रत करण्याची पद्धत काय आहे? आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त राहायचं असतं. एकादशीला प्रातः स्नान करून म्हणजे सकाळी लवकर आंघोळ करून तुळशी वाहून विष्णू पूजन करायचं असतं. हा संपूर्ण दिवस उपोषण करायचा म्हणजे उपवास करायचा असतो. रात्री हरिभजनात जागरण करायचं असतं. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची असते आणि पारायण सोडायचं असतं. या दिवशी श्रीधर या नावाने श्री विष्णूंची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. हे व्रत आषाढ शुद्ध एकादशी पासून करतात. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक मुख्य संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये वार्षिक 6 माह याप्रमाणे अशी जी दीक्षा घेतली असेल तशी वारी करतात आणि ही वारी पायी केल्याने शारीरिक तप आणि त्याची कहाणी समजले जाते. तुम्हाला सांगणार आहे. तर तो व्हिडिओ चातुर्मासाची सुरुवात आषाढ शुद्ध एकादशीने होते. एकादशी या तिथीला अन्य दिवसांच्या तुलनेमध्ये प्रत्येकामधील सात्विकता सर्वात अधिक असते. त्यामुळे या दिवशी साधना अधिक सोपे जाते. साधना करणं अधिक सोपं जातं आणि साधनेपासून होणारा लाभ हा सर्वाधिक असतो. सर्व भाविकांना प्रिय असणारी ही आषाढी एकादशी तिचं महात्म्य असं आहे. वर्षभरामध्ये 24 एकादशींमध्ये आषाढी एकादशीचं स्वतःचं वेगळं स्थान आहे. आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी. गेले शतक शेकडो किलोमीटर चालत भक्तिभावाने लाखोंचा समुदाय आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जमा होतो. भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. बहुतेक वारकरी पायी वारी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते असं म्हणतात. आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते. गेल्या 800 वर्षांपासून अधिक काळ ही वारी चालू आहे. एका दृष्टीने जर बघायला गेलं तर साधना करणं म्हणजे एका प्रकारचे व्रतच असतं बरं का. जी व्यक्तिगत अजिबात साधना करत नाही अशा व्यक्तीतला ईश्वर उपासनेकडे वळण्यासाठी हे व्रत जी आहेत ही खूप महत्त्वाची असतात. पूर्वी त्याचा इतिहास काय आहे बरं आषाढी एकादशीचा? पूर्वी देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध पेटले. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. तो ब्रह्मदेव, श्री विष्णू, शिव असा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव चित्रकूट पर्वतावर धात्री आवळी वृक्षातील एक गुहेतून वृक्षातळी एका गुहेमध्ये दडून बसले. त्यांना त्या आषाढ एकादशीला उपास करावा लागला. त्यांना पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक शक्ती जी आहे ती उत्पन्न झाली आणि एक जी शक्ती आहे ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला मारले. ही जी शक्ती देवी तीच एकादशी देवता आहे. एकादशी व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. सगळे शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचं व्रत करतात. आता आपण बघूया आषाढी एकादशीचं म्हणजे महत्त्व काय आहे. हा जो आपला विठ्ठल रखुमाई ही विटेवर का आहे तर या जगामध्ये भगवंतांची अनेक मंदिरं आणि मूर्ती आहेत ज्यामध्ये आपल्याला भगवंताच्या वेगवेगळ्या मुद्रा, वेगवेगळ्या लीला आणि विविध रूपं दिसतात बरं का. पण तुम्ही देवाला कमरेवर हात ठेवून एका विटेवर युगानयुगे उभी राहिलेली मूर्ती पाहिली आहे का? जर नसेल तर आज मी तुम्हाला पंढरपूरच्या श्री हरी विठ्ठलाबाबत सांगणार आहे. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर म्हणजेच पंढरीचा विठोबा यांना भगवान विठ्ठल आणि पांडुरंग म्हणून ओळखले जाते. विठोबा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे तसेच कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. पांडुरंग हे साक्षात विष्णूचे द्वापार युगातील आणि दुसरा दशावतारातील 9वा अवतार आहे. आज आपण जेव्हा पांडुरंगाच्या मनमोहक मूर्तीकडे पाहतो तेव्हा आपलं भान हरपून बसतो. आजही पंढरीचा विठोबा एकाच विटेवर उभा आहे बरं का. या मागील नेमकं रहस्य काय आहे ते जाणून घेऊया. भगवान विठोबा गेल्या 28 युगांपासून विटेवर उभा आहे अशी मान्यता आहे. याचा संबंध भक्त पुंडलिकाशी आहे. आजही वारकरी त्यांचा उल्लेख पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा करतात.
6व्या शतकात महाराष्ट्रातील पंढरपूर येथे पुंडलिक नावाच्या एका भक्ताचा जन्म झाला. पुंडलिकाची त्यांच्या आई वडिलांवर आणि त्यांच्या इष्टदेव श्रीकृष्णांवर अनन्य भक्ती होती. भक्त पुंडलिक हा एक अतिशय साधा, सरळ आणि सहज स्वभावाचा व्यक्ती होता. श्रीकृष्णाला त्याचा हा स्वभाव खूप आवडला. एके दिवशी श्रीकृष्ण तयार झाले आणि कुठेतरी जाऊ लागले. त्याला जाताना पाहून रुक्मिणीजींनी त्याला विचारलं. भगवानांनी उत्तर दिलं की ते एका भक्ताला भेटण्यासाठी पृथ्वीवर जात आहेत. हे ऐकून देवी रुक्मिणीलाही भगवंतासोबत जाण्याची इच्छा झाली आणि ते दोघेही त्या भक्त पुंडलिकांच्या दाराशी प्रगट झाले आणि म्हणाले, पुंडलिका, बघ बाळा, आम्ही तुला रुक्मिणीजींसोबत भेटायला आलो आहेत. त्यावेळी पुंडलिक आपल्या वडिलांची सेवा करत होता आणि तो भगवानांना म्हणाला, हे भगवान, मी सध्या माझ्या वडिलांची सेवा करत आहे, म्हणून तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल. तोपर्यंत तुम्ही या विटेवरती उभे राहून वाट बघा. आई वडिलांच्या सेवेसमोर पुंडलिकाने तात्काळ भेटण्याचे नाकारून एक वीट भगवंताकडे फेकली आणि त्यानंतर पुंडलिक पुन्हा आपल्या वडिलांच्या सेवेत मग्न झाले. हे ऐकून रुक्मिणीजींनाही वाटलं आश्चर्य. पुंडलिकांची आपली आई वडिलांविषयीची श्रद्धा पाहून भगवान श्री विष्णूंनी विलंबांची पर्वा केली नाही. विटेवर उभं राहून पुंडलिकाची वाट पाहिली. श्री भगवान विष्णूने तसं त्यांना वरदान दिलं होतं बरं का. भगवानांनी मूर्तीचे रूप धारण केले होते. नंतर पुंडलिकाने देवाची क्षमा मागून अशी विनंती केली की त्यांनी भक्तांसाठीच तेथे असावे आणि भगवान श्री विष्णूने तसे वरदान दिले. तेव्हापासून भगवान श्री विष्णू आहेत विठ्ठल या अवतारात आणि विटेवर उभे राहिल्यामुळे भगवान विठ्ठल हे नाव पडलं. आजही आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो भाविक भगवान विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पायी तीर्थयात्रेला जातात बरं का. विठोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. विठोबा गेली 28 युगांपासून विटेवर उभा आहे अशी मान्यता आहे. पुंडलिकाने वीट फेकल्याने आजही वारकरी त्यांचा उल्लेख पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा करतात. आषाढी एकादशी निमित्त भरणाऱ्या यात्रेत लाखो भाविक सहभागी होतात. देहू तसेच आळंदीहून दरवर्षी लोक वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात. भीमा चंद्रभागा नदीमध्ये स्नान करतात. विठोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. चला, आजची जी माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगितली, तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ थोडका होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. परत एकदा तुम्हाला आजच्या आषाढी एकादशीच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. बाय बाय, टेक केअर.